वाटे पी? कितनी वाटे पी आमरस? 13 किती वाटे बोला? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या फ्रेशच्या व्हिडिओमध्ये. मी आहे वसंत दरांगे आणि तुमच्यासाठी नवीन असे फूड ब्लॉग घेऊन येतो आहे. मित्रांनो, आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन आहे, तर तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, उन्हाळा चालू झाला आहे आणि जबरदस्त गरमी आहे. बाहेर एवढं प्रखर ऊन आहे ना, जवळपास पुण्याचं तापमान 39-39पर्यंत जातं आहे. तर सावध राहा आणि गॉगल चष्मा वगैरे सोबत ठेवा बाहेर जाताना, आणि किंवा दुपारचं बाहेर पडू नका. तर मित्रांनो, उन्हाळा आला की म्हणतात की त्या सीझनमधलं फळ आपण एन्जॉय केलेलं पाहिजे. आणि उन्हाळा आला की एकच फळाचा स्मेल येतो आपल्याला, तो म्हणजे आंबा. त्यापासून बनणारा आमरस जबरदस्त असतो. तर मित्रांनो, आपल्या पुण्यात बरेच हॉटेल आहे, आमरससाठी प्रसिद्ध आहे. दुर्वांकूर आहे, पंचवटी गौरव आहे, महाराजा भोग आहे, राजपुरुष थाळी आहे. राजपुरुष थाळीचा तुम्ही व्हिडिओ बघितला का? नक्की जाऊन बघा, तिथे तुम्हाला वरती लिंक देतो. तर असे बरेच हॉटेल आहेत, आपल्याला त्या हॉटेलला पण भेट करायची आहे. तर असंच एका आमरस थाळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बासरी रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी आपण निघालो आहे, ते म्हणजे कर्वेनगरला. तर मी त्यांची पण रील्स बघत होतो आणि सुंदरशी त्यांच्याकडे पण त्या थाळीची पण वेगळी वैशिष्ट्य आहे, वेगळे मेनू आहे. तर ते एक्सप्लोअर करण्यासाठी आपण जाऊया. तर वेळ न लावता चला निघूया. मालती मारवाडीची बस आलेली आहे, तर बसने आपल्याला जायचं आहे. चला तर. तर फायनली मित्रांनो, मी आता आलो आहे बासरी रेस्टॉरंटला, कर्वेनगरला आहे. तर एवढी गर्दी आहे ना इथे, बापरे बाप, अजून पण एवढी गर्दी आहे. मीच वेटिंगला आहे. तर बघूया काय होतं ते. आणि ते रिलॅक्स आहे जरा. तर तुम्ही सोबत राहा, कारण कर्नाटकी थाळी आपल्याला टेस्ट करण्याचा अनुभव येणार आहे. तर बघूया आता आपला नंबर कधी लागतो. फायनली आपल्याजवळ गाडी आलेली आहे, पण बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर नंबर लागला. तर आता थाळी कशी सर्व केली जाते ते बघूया. चला
बऱ्याच वेळच्या प्रतीक्षेनंतर फायनली गाडी आपल्याला आली आहे आणि बऱ्याच वेळचं क्राऊड आहे, रोज क्राऊड असतं. आज महाराष्ट्र दिन आहे त्यामुळे क्राऊड इथं जबरदस्त आहे आणि भूक तेवढी जबरदस्त लागली होती मला. तर चला आता गाडी टेस्ट करूया, कारण इथे आमरस आहे आणि पनीरची भाजी आहे, परत पनीरची भाजी आहे. विशेष म्हणजे उकडीचे मोदक आहे ते जबरदस्त आवडतं मला आणि गुलाबजामून आहे, परत गवारची भाजी आहे, कढी आहे. ही कसली भाजी राजस्थानी कट्टा आणि विशेष म्हणजे राजस्थानी कट्टा, जबरदस्त भाजी आहे. पहिल्यांदा टेस्ट करतोय आपण आणि इथे चाट पण आहे जबरदस्त. सगळं टेस्ट करायचं आहे तर गाडी एन्जॉय करतोय आणि भूक जबरदस्त लागली आहे. तुम्हाला यायचं आहे का? नक्की या आणि चला तर मला टेस्ट कशी आहे सांगतो. आमरस खातं, आमरस उन्हाळ्याला आहे आणि आंबरस खाल्ला नाही तर मग काय खाता तुम्ही. तेवढा आंबरस खातो. बरेच लोक म्हटले तर आंबरस आहे जबरदस्त आहे, बासरी डाळीचा. हा उकडीचा मोदक आहे, पहिले जण पनीरची भाजी जबरदस्त आहे. तुफान गर्दी होती ना, मला टाईमच भेटत होता, त्यामुळे आता मस्तपैकी जेवण करतो. बरेच लोक म्हणतात की मेनू सांगित नाही, आता मस्तपैकी मेनू सांगितलं आहे. कढी आहे, हा हा विदर्भात कढी जबरदस्त फेमस आहे. बरेच पदार्थ आहे सांगायला झालं ना. पनीरची भाजी, गुलाबजामुन, परत उकडीचे मोदक आहे. मला वाटते हा ब्रेडपासून बनवलेला आहे. पॅडिश टाईप आहे. हाच मेनू म्हणजे उकडीचे मोदक, गुलाबजामुन. आता जेवतो मी, तुम्हाला भेटतो. मित्रांनो, आत्ता काही फॅमिलीज इथे आहे
आणि एवढी जबरदस्त गर्दी आहे ना, जबरदस्त गर्दी आहे. तर आत्ता थाळीबद्दल त्यांना विचारूया आणि त्यांच्याकडून रिव्ह्यू जाणून घेऊया थाळी कशी आहे, कारण का बरेच मेनू आहे ना जबरदस्त नाही. त्यांच्याकडून ऐकून घेऊया थाळी कशी आहे. ग्रुप आलेला होता आणि सोशल मीडियावर बघितलेलं होतं, नवीन सुरू झाले म्हणून आलो. अच्छा, थाळी छान वाटते एकदम, रिजनेबल रेट आहे आणि जेवण पण चांगलं आहे. अच्छा अच्छा. पदार्थ उत्तम होते, 2-3 स्वीट होतं, व्हरायटी पण भरपूर होतं. विशेष मेनू कुठला आवडला आहे? विशेष मेनू आमरस तर आहेच, गुलाबजाम छान होते, मोदकही छान होते, बाकी फराळचा फरसाण आयटम पण छान होते. ओव्हरऑल चांगलं वाटतं जेवण. थँक्यू. हां, परत बोला. मी इथे जेवायला आले होते माझ्या फॅमिलीसोबत. इथला ॲम्बियन्स खूप छान आहे, जेवण पण मस्त होते. आमरस सगळ्यात जास्त मला आवडली पनीर. अरे बाबा, अच्छा. आणखी विशेष मेनू कुठला? काय मेनू कुठला आवडला? मेनूमध्ये मला जास्त गुलाबजाम आवडला. अच्छा. गवारीची भाजी एकदम ओ माय गॉड. अच्छा, थँक्यू. चला, तुम्हाला थाळी कशी वाटली? छान आहे, ठीक आहे. विशेष मेनू कुठला आहे तुमचा? फेमस आमरस, मोदक आणि रोटला, आमरस, पनीरची मोदक दिसत नाही मला जातात. मोदक खाल्ले आम्ही, खूप छान होते. तुम्ही काय म्हणता? आणि ते चाट, मला मोदक मस्त आवडले एकदम, आणि आमरस छान आहे, हा. सब्जीची टेस्ट वगैरे छान आहे. एक ढासू गँग भेटलेली आहे जबरदस्त, आणि एका मित्रांनी सगळ्यांना आहे ना आमरस असा टुजून भरवलाय. बधाई आहे ना. थाळी के बारे में बता सकते हैं? थाली एक नंबर, आमरस एक नंबर कडक होता. आणि जेवायला मजा आली. आणि आमरस एक नंबर. किती लोकांना पाहिजे? आम्ही 10-12 वाटे खाल्ले आरामात. अच्छा. आणि मित्र कुठे गेले? गायब झाले का? कितने वाटे भी आमरस? चारच वाटे पिले. अरे बापरे, कसं वाटलं? काय बेस्ट? एक नंबर जेवण आहे. आणि बेस्ट काय वाटलं तुम्हाला? सगळ्यात बेस्ट होता आमरस एक नंबर होता. आमरस एक नंबर. किती वाढवलं? मित्रांनो, आता बासरी रेस्टॉरंटचे ओनर आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण का नाव आणखी आहे त्यांचे. भगवान कृष्णाच्या नावावरून त्यांनी या हॉटेलचं नाव ठेवलं आहे, आणि तसेच प्रकारचे पदार्थ पण जबरदस्त आहे. मोदक आहे, गुलाबजाम आहे, आमरस आहे. आमरस तुम्हाला माहीत आहे जबरदस्त असतो. पण आता त्यांच्याकडून ऐकून घेऊया नाव कसं ठेवलं आहे आणि कशावरून नाव ठेवलं आहे पदार्थ. हॅलो, नमस्कार. मी आनंद गुप्ता, बासरी डायनिंग चौकला. आपण आत्ताच महिना झाला चालू करून. त्यामध्ये आपण थाळी सिस्टीम चालू केलेली आहे. त्या थाळीमध्ये आपलं वैशिष्ट्य असं आहे की आपण 4 प्रकारचं कॉम्बिनेशन केलं, की गुजराती, राजस्थानी, महाराष्ट्रीयन, पंजाबी. 4 प्रकारे आपण थाळीचं कॉम्बिनेशन केलं आणि त्याला आम्हाला अप्रतिम प्रतिसाद मिळतो आहे. थँक्यू. आणि नाव कसं काय, म्हणजे बासरी वगैरे असं काय? बासरी नाव हे आमचे पार्टनर दिले आपल्याला, आणि आम्ही ते श्रीकृष्णाचं जास्त करतात, मानतात. आम्ही टीम आपण श्रीकृष्णाची अच्छा. त्याच्यानंतर आम्हाला सुचलं की बासरी नाव. अच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, थाळीबद्दल सांगायचं झालं ना, फुल थाळी आहे 360 रुपयाला आहे, आणि किड्स थाळी आहे 225 रुपयाला. तर पार्सल मेनू पण अवेलेबल आहे. तर मिनी थाळी 200 रुपयाला आहे. परत कार्पोरेट मील बॉक्स आहे. अशा प्रकारच्या थाळीज इथे अवेलेबल आहे. तर नक्की विजिट करा आणि जबरदस्त आमरसाचा आनंद घ्या. तर मित्रांनो, नक्की बासरी थाळीला कर्वेनगरला नक्की भेट द्या. आणि थाळी अप्रतिम आहे. गुलाबजामुन असो की मोदक असो, आणि छान अशी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आपल्या मागे होते. तर एका मला बाकी बिहारी की जय, भगवान कृष्ण की जय. तर नक्की भेट द्या.
तर चला भेटूया अशा नवीनशा व्हिडिओमध्ये. तर हात राहा, हसत राहा आणि फिरत राहा आणि बासरी साडीला नक्की भेट द्या, आवर्जून भेट द्या. चला तर बाय बाय.